नमस्ते मंडळी, मी डॉक्टर स्मिता तुषार वरंडे। आज आपण थोडं राखी पौर्णिमेविषयी जाणून घेऊया। राखी पौर्णिमेचा सण सगळेजण साजरा करतात, ओके। परंतु हाच सण आपण काही रिच्युअल्स, काही रेमेडीज करून जर केला तर अजून म्हणजे भावाला आणि बहिणीला ते प्रॉस्परस नक्कीच होतं। तर याविषयी मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगते की कसं आपण म्हणजे करूया, हे संस्कार आहे, हा सोहळा आहे, तर तो कसा करूया। तर पहिली गोष्ट, यावेळेस राखी पौर्णिमा हा जो सण आहे तो 9 ऑगस्टला शनिवारी येतो आहे, ओके, ठीक आहे। आणि त्याचा मुहूर्त हा दिवसभर आहेच, प्रॉब्लेम नाहीये, परंतु 12 ते 12:53 हा खूप शुभ मुहूर्त आहे। तुम्ही करू शकता सकाळपासून, नो प्रॉब्लेम, ओके। तर पहिली गोष्ट की येलो कलरचे किंवा नारंगी कलरचे कपडे बहीण भावानी वेअर केले तर जास्त चांगले, नसेल दुसरे घालू शकता, परंतु काळा कलर आणि निळा कलर हा अजिबात नसला पाहिजे, हे महत्वाचं आहे, ओके। आता पूजेच्या ताटात काय काय असावं, आपण पूजेचं औक्षणाचं ताट तर करतो, एक गाईच्या तुपाचा दिवा असावा, एक तुरटीचाही खडा असावा, केसराचा कुंकूचं टिळक लावतो पण केसराचा टिळक आपण भावाला लावावा, टिळक म्हणजे नाम सोडायचं आहे। एक खिरीचा प्रसाद असावा, खीर का ते पण सांगते मी, आणि बाकी मिठाई आपण असतो, असं हे राखीचं ताट आपलं असावं, आणि बाकी पूजेची सुपारी, अक्षदा ते सगळं असावं, ओके। राखी बांधताना भावाचं तोंड पूर्वेला व्हावं, बहिणीचं तोंड पश्चिमेला व्हावं। राखी बांधताना बहिणीच्याही डोक्यावरती म्हणजे ओढणी किंवा पदर घेऊन हे करावा, आणि भावानी टोपी अवश्य घालावी, बिना टोपीचं औक्षण करू नये, कारण कोणतेही मंगल कार्य आपण करताना डोक्यावरती टोपी किंवा हे असणं खूप महत्वाचं आहे। त्या भावाला जेव्हा आपण राखी बांधणार आहोत तर त्याच्या हातामध्ये अक्षदा द्यायचं आणि एक नाणं द्यायचं, मोकळ्या हातावर राखी बांधायची नाही। आणि जेव्हा भावाला आपण राखी बांधतो म्हणजे ह्याच्यासाठी, तर तेव्हा 3 गाठी बांधायच्यात राखीला, म्हणजे 1 2 3 अशा 3 गाठीच का, कारण त्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी एक पहिली गाठ, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी, आणि तिसरी गाठ जी आहे ती दोघांच्याही जीवनामध्ये सदा समृद्धी, प्रसिद्धी, त्यांना म्हणजे काय म्हणतो प्रॉस्परस, म्हणजे एक छान त्यांचं हे राहावं बॉन्डिंग, ह्यासाठी ही तिसरी गाठ, अशा 3 गाठी अवश्य बांधायच्या आहेत। राखी उजव्या हातावरच बांधावी। आता तुरटी का, कारण आपल्या भावाला कोणाची नजर लागू नये। मग तर तुम्ही ना म्हणाल की ह्या तुरटीचं काय करायचं, तर ही तुरटी नंतर 7 वेळा आपल्या भावाच्या म्हणजे ह्याच्यावरून ओळून अँटी क्लॉकवाईज नंतर पाण्यामध्ये किंवा बर्न करून टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही। आता आपल्या भावाला नाम सोडायचं आहे, टीका लावायचा नाही। आणि केसरचा टीका का, म्हणजे मी म्हणते केसरचं नाम का लावावा, कारण गुरुतत्व असते केसर म्हणजे, तर ते गुरुतत्व ऍक्टिव्ह होतं, आपल्या भावाला गुरूंची कृपा सतत मिळावी यासाठी। आता दुसरी गोष्ट की आपण बहिणीला म्हणजे काय गिफ्ट द्यावं, तर जेव्हा आपली बहिणी अनमॅरिड आहे तर ती घरातली चंचल लक्ष्मी आहे, तर तिला चांदीचे पैंजण जर तुम्ही दिले, घुंगरूवाले, तर तिने जे ते पैंजण घातले आणि घरामध्ये ती फिरत राहिली, तर त्या घुंगरूचा जो आवाज असतो तर त्यांनी सगळं घर समृद्ध होतं आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरी येतो। आपली बहीण समजा मॅरिड आहे तर तरी तुम्ही तिला चांदीचे पैंजण किंवा सोन्याच्या वस्तू देऊ शकता, आपापल्या परीने देऊ शकता, नाहीतर काही तुम्हाला म्हणजे काय पैसे वगैरे द्यायचे तरी देऊ शकता, परंतु सफेद कलरची चप्पल, सफेद कलरचे ड्रेस देऊ नये, हे फक्त अवॉइड करावं लागेल। आता या दिवशी खिरीचा प्रसाद, आपण मिठाई तरी घेतोच काहीतरी, परंतु लक्ष्मी विष्णूला खिरीचा प्रसाद जसं हे करतो तसं खिरीचा प्रसाद आपण बनवावा। आणि बहीण जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा भावानी म्हणजे जेवायला येते बहीण घरी, ती पण एक लक्ष्मी म्हणूनच येते, त्यामुळे खिरीचा म्हणजे जेवण करावं, खीर असावी जेवणामध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण म्हणजे जेवायला बसतो तेव्हा भावा बहिणींनी एकसाथ जेवायला बसावं, दोघांनी पण, त्याचे खूप चांगले म्हणजे हे आहेत। आणि भावा बहिणींनी, आपण जेव्हा बहिणींनी राखी घरी आणणार आहे त्यावेळेस पहिली राखी जेव्हा भावाला बांधणार आहोत त्या सगळ्या राखीची पूजा करावी विधिवत आपल्या देवाऱ्यामध्ये, मंदिरामध्ये, मग बहीण भावाच्या घरी जाऊ शकते, हळद कुंकू अक्षदानी त्याची पूजा करावी, आणि प्रार्थना करावी त्या राखीला की आमचे सगळे पूर्वज आणि दिव्य आत्म्यांची शक्ती या राखीमध्ये येऊन दे, आमची कुलदेवी, आराध्य, इष्टदैवत यांच्या सगळ्या शक्ती या राखीमध्ये येऊन दे, अशा अफर्मेशन द्यायच्या आपण, त्याचे रिच्युअल्स करायचे, ती राखी सिद्ध करायची, कारण ह्याच्यात खूप म्हणजे ताकद आहे ह्या राखीमध्ये। आणि मग नंतर तुम्ही ती राखी घेऊन आपल्या भावाकडे जाऊ शकता, म्हणजे ती सिद्ध केलेली राखी असेल। असं जवळच भाऊ असेल तर तुम्ही ते पूजेचं ताट सहित तुम्ही घेऊन जाऊ शकता नक्कीच, ओके। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी म्हणजे भावानी सुद्धा मी जसं सांगितलं की येलो कलर किंवा नारंगी कलरचे जास्तीत जास्त तुम्ही कपडे घाला, टोपी घाला, तर त्याचे फ्रिक्वेन्सीज तुम्हाला छान म्हणजे मिळणार आहे।
तर आता पहिली गोष्ट की जेव्हा आपण राखी म्हणजे सिद्ध करणार आहोत, सिद्ध करायची आणि एक राखी गणपती बाप्पाला पहिली बांधायची, कारण विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहे, तो आपला भाऊच आहे. तर सगळ्या कुटुंबाची विघ्न म्हणजे माहेर सासरचा दुवा आपण बहीण भाऊ असतो आणि मॅरिड असू नसू, परंतु ही सगळी विघ्न दूर करणार गणपती बाप्पा आहे, पण पहिली राखी आपण गणपती बाप्पाला बांधायची. दुसरी गोष्ट, जर भावा बहिणीमध्ये काही वितुष्ट आहे किंवा काही त्रास आहेत पूर्वजांचे किंवा असतात, तर दुसरी म्हणजे तुम्ही हनुमान मंदिरामध्ये सुद्धा राखी बांधू शकता, की जेणेकरून आपले काही भोग असतात तर ते पण निघावेत. म्हणून हनुमानालाही तुम्ही एक भाऊ म्हणून, एक शक्ती, आपला एक पाठीराखा असं म्हणून तुम्ही हनुमानालाही राखी म्हणजे बांधू शकता. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे मी सांगते की कुठल्या रंगाची राखी आपल्या म्हणजे भावाची जन्मतारीख आपल्याला माहित असते. मग जर त्याच हिशोबाने त्याच पद्धतीने आपण जर राखी बांधली त्याच कलरची, तर ते बहिणीला आणि भावाला दोघांनाही लाभदायक असतं. तर मी आता डेट ऑफ बर्थ नुसार म्हणजे सिंगल डिजिट्स प्रत्येकाने आपापले बघा, तर मी तशा थोड्याशा राखींचे कलर सांगते. तर 1, 10, 19 आणि 28 या अंकावर ज्यांचे बर्थडे येतात, तर त्यांना ऑरेंज आणि रेड कलरची राखी त्यांनी बहिणीने ते बांधावी, म्हणजे सौभाग्य म्हणजे वाढतं त्यांचं. 2, 11, 20 आणि 29 या जन्मतारखेच्या लोकांसाठी सफेद किंवा चांदीची म्हणजे सिल्वर ह्याची राखी असते ती बांधावी, त्यांची मनशक्ती वाढते. कारण 2 हा आकडा चंद्राचा आहे, म्हणून तो एक मनशक्ती वाढवतो. आणि जसं मी सांगितलं मगाशी 1 हा आकड्याचा, 1 हा रवी आहे, राजा आहे, सौभाग्य वाढतं आणि त्याची एक हे वाढते, काय म्हणतो, आत्मसन्मान भावाचाही वाढतो आणि बहिणीचाही वाढतो. ओके. 3, 12, 21 आणि 30 या तारखेसाठी पिवळी किंवा गोल्डन कलरची राखी राहील. गोल्डन म्हणजे असं हे म्हणजे सोन्याची बांधा असं नाहीये, पण त्यातल्या त्यात गोल्डन जो कलर असतो तो होईल, की जेणेकरून गुरूंची कृपा, मी मगाशी म्हटलं ना की केसरचा तिलक का लावायचा असतो, तर ती गुरूंची कृपा दोघांनाही मिळते. 4, 13, 22 आणि 31 या जन्मतारखेच्या लोकांसाठी मेहंदी कलर, स्काय ब्ल्यू कलर, आकाशी निळा किंवा आपला व्हायोलेट कलर म्हणजे वांगी कलर या राख्या त्यांना बांधू शकता, की जेणेकरून तो एक 4 हा अंकासाठी जे राहूचा येतो असं आपण म्हणतो, तर विचारात स्पष्टता येते आणि ते ग्रोथ होण्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे. 5, 14, 23 या जन्मतारखेसाठी हिरव्या कलरची राखी बांधा. म्हणजे काय होतं, लाईफमध्ये ते लोक फोकस करतात नेमफेम सक्सेससाठी. कम्युनिकेशन आहे, बुधाचा अंक आहे, दोघांच्याही ह्याच्यामध्ये प्रॉस्पेरिटी, कम्युनिकेशन, कारण आजकाल डिजिटल हे सगळं आहे, तर त्यात कम्युनिकेशनही आपलं खूप चांगलं राहणं गरजेचं आहे. तर हे कलर असतील आपल्या जन्मतारखेच्या लोकांचे, आपला भाऊ असेल तर तुम्ही हिरवा रंग नक्कीच तुम्ही हिरव्या रंगाची राखी बांधा. 6, 15 आणि 24 आता हा शुक्राचा आहे 6 अंक, तर चांदीची किंवा सिल्वर ह्याची जी राखी असते ती बांधा, किंवा कुठलीही अशी चमकणारी चमचम म्हणजे पण सिल्वर मधली, गोल्डन मधली नको, अशी बांधा. म्हणजे शुक्र हा वैभव लक्ष्मी प्राप्त करणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ होईल. 7, 16 आणि 25 आता 7 हा त्या कलरला ऍक्च्युअली अँटी कलर कुठला नाहीये. ओके. मग हा मल्टी कलर तुम्ही कुठल्याही राखीत त्यांना बांधू शकता, अगदी फक्त ब्लॅक आणि व्हाईट असं नको. मग मल्टी कलर मध्ये तुम्ही रेड कलर ही त्यांना बांधू शकता, की जेणेकरून स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची खूप चांगली होणार आहे. कारण 7 आकडा हा केतूच आहे, स्पिरिच्युअल ग्रोथ देणार, रिसर्चमध्ये तुम्हाला चांगला हे देणार, आयटी क्षेत्रात असेल त्याच्यात प्रोग्रेस देणार. तर मल्टी कलर कुठलाही तुम्ही त्यांना बांधू शकता. 8, 17 आणि 26 8 हा शनीचा अंक आहे, परंतु शनी देतात ते लॉंग लास्टिंग देतात, आणि शनी म्हणजे पैसा असं म्हणतो, कारण एक साठवून ठेवण्याची वृत्ती ना ती शनीकडे आहे. तर असा आपला जर जन्मतारखेचे भाऊ असतील तर मरून कलरची, ब्राऊन कलरची राखी, ऑरेंज कलरची आणि येलो कलरची राखी आपण बांधू शकतो. 9, 18 आणि 27 9 एनर्जी, मंगळ आहे ना, एनर्जी आहे. मग त्यांनी जास्तीत जास्त अजून म्हणजे त्यांची ग्रोथ व्हावी, तर त्याच्यासाठी त्यांनी रेड कलरची राखी आपल्या भावाला आपण बांधावी 9 कलरच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, या दिवशी बहिणीने भावाला निळा आणि काळा म्हणजे रंग घालू नाही. तशा गिफ्ट तुम्ही काही कपडे देत असाल, काही हे देत असाल, तर निळा आणि काळ्या रंगाचे द्यायचे नाहीत. सफेद कलरचाही साडी म्हणा किंवा काही कपडे कुर्ते देऊ नका. आणि जास्तीत जास्त ऑरेंज आणि येलो कलर तुम्ही वेअर करा. अशा पद्धतीने राखी पौर्णिमा छान साजरी करा आणि आनंद घ्या, आणि भावाला आणि बहिणीला दोघांनाही छान म्हणजे नेमफेम सक्सेस, ग्रोथ मिळू दे, आणि दोन्ही कुटुंबाचं म्हणजे एक संघ चांगला राहू दे. ओके, धन्यवाद.